राज्यातील 17 लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आजपासून संपावर जात आहेत। सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंमलबजावणी त्वरित लागू करण्याची मागणी आहे। राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर जात आहेत। सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंमलबजावणी त्वरित लागू करा या मागणीसह इतर 17 मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत। या बेमुदत संपामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या 15 महिन्यांपासून मागण्यांकडे होणारं दुर्लक्ष आणि शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला। चतुर्थ श्रेणी आणि वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवा। नेमक्या मागण्या या सरकारी कर्मचाऱ्यांच्या, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या काय ते आपण पाहतो। कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा। निवृत्तीचं वय हे 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्यात आलं। जुनी निवृत्ती वेतन योजना अर्थात ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा लागू करा। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे स्पष्ट नियम जाहीर करा। एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन स्कीम 1 मार्च 2024 नंतर निवृत्त झालेल्यांना तात्पुरतं निवृत्ती वेतन सुरू करा। सर्व कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करा। सध्या मी उभी आहे मुंबईतल्या आमदार निवासस्थानाच्या बाहेर। नेहमीच हे निवासस्थान गजबजलेलं असतं कर्मचाऱ्यांनी, इतर नागरिकांनी, पण मात्र आज जर आपण पाहिलं तर या निवासस्थानाच्या आतमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर जो हा आमदार निवास आहे नेहमी गजबजलेला असतं, मात्र आज जो हा शुकशुकाट पाहायला मिळतोय त्याचं एकमेव कारण आहे आजपासून बेमुदत संपावर जे कर्मचारी गेलेले आहेत त्याचं हे कारण आहे। आणि हे कर्मचारी जर आपण पाहिलं तर आमदार निवासस्थानाच्या आतमध्ये न जाता बाहेर त्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे आणि यांना सरकारने देखील इशारा दिलेला आहे संपात जर सहभागी झाले तर कारवाई केली जाईल। मात्र तरी देखील हे जे कर्मचारी आहेत त्यांच्या विविध मागण्या घेऊन संप करत आहेत। मात्र त्यांच्या मागण्या काय आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत अनेक कर्मचारी आहेत या आमदार निवासस्थानामध्ये काम करणारे। जोगदंडे सर आहेत। सर, नेमक्या काय मागण्या आहेत आणि का तुम्ही आजपासून हा बेमुदत संप पुकारलेला? कसं आहे, आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शासनाची सेवा निस्वार्थपणे करत असतो, परंतु आरोग्याच्या समस्या असतात, सुट्ट्यांच्या समस्या असतात, त्याशिवाय कामाच्या वेळेचे काही बंधनं असतात। आमदार निवास म्हटल्याच्या नंतर अत्यावश्यक सेवा म्हणून आम्हाला तत्परतेने सेवा द्यावी लागते। पण ज्या वेळेला आमच्या काही मागण्या असतात, समस्या असतात, त्या समस्या सोडवण्यासाठी कोणतंही सरकार म्हणजे जबाबदारीने आम्हाला सहकार्य करत नाही। आता आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रोजंदारी आस्थापनेवर कार्य करत होतो, त्यानंतर आम्ही नियमित आस्थापनेवर आलो, परंतु जुन्या पेन्शनचा विषय आहे। अशा अनेक समस्या आहेत की ज्या आम्हाला शासनाकडून आश्वासनं दिले जातात, पण आश्वासनांची पूर्तता होत नाही। सरकार याकडे किती गांभीर्याने लक्ष देतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन नागेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।